वेलकम बॅक टू यंग ट्रेडर्स. सो आज आपण बघूया आजच्या मार्केटमध्ये काय झालं, उद्या काय होईल. थोडंसं फनी मार्केट होतं आज, मजा आली मला तरी. तर पहिल्यांदा ज्यांनी आज सकाळचा व्हिडिओ बघितला असेल त्यांना मे बी आठवत असेल की मी म्हणालो ह्या बॉक्समध्ये हा जो मी बॉक्स ड्रॉ करून दिलेला साधारणतः 290 ते 320 पर्यंत होता. त्याच्यामध्ये आज अजिबात ट्रेडिंग करू नये. त्याचं रिझन आहे की आयव्हीज कमी होत होते, माहिती आयव्हीज कमी होत होते ते हे राईट. आणि आपण व्हिडिओ साधारण इथे घेतले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर आयव्हीज अजून कमी झालेले. ठीक आहे, अगदी 15 पर्यंत खाली गेलेले. मग नाही, ऍक्च्युली 15-20 नाही झाले, बट हा खूप आयव्हीज क्रश झालेले आहेत. जेव्हा आयव्हीज असे खाली येतात तेव्हा काय होतं की आपले कॉल्स किंवा पुट्स बेसिकली ऑप्शन कॉन्ट्रॅक्टचा जो काय प्रीमियम व्हॅल्यू असते ती कमी होती. सो भलेही मार्केट वरती गेलं, प्रीमियम तेवढे वाटले नाही. आणि ते सगळ्यात जास्त होणार होतं ह्या झोनमध्ये. असं मी का म्हणतोय, तर आपण एक मायनर टेस्ट करून बघूया. ह्याला बॅक टेस्ट म्हणतात पाहिजे. मी काय म्हणालो, या बॉक्समध्ये ट्रेडिंग करू नका. हा बॉक्सच्या बाहेर मार्केट कधी गेले, बेसिकली 12 ला ज्या क्लोज झाला आणि नेक्स्ट कॅन्डल सुरू झाली ते. सो आपण पहिल्यांदा एक मोमेंट बघू की 11:50चा लो ते 12, राईट, त्या बॉक्स मधला ट्रेड. आणि सेकंड आहे त्या बॉक्सच्या बाहेरचा ट्रेड. ठीक आहे. आता इथे 25 पॉईंट आहेत. मी इथे पण ऑलमोस्ट एक्झॅक्ट 25 पॉईंट घ्यायला ट्राय करतो. ठीक आहे, साधारण इथे 25 पॉईंट आहेत. राईट. पुढचा ट्रेड येतो सेम पॉईंट पासून पुढे, राईट. 12:05च्या ओपन पासून 12:30च्या क्लोज पर्यंत. दोन्ही 25-25 पॉईंट्स आहेत. 1 पॉईंटचा डिफरन्स आहे. आता इथे मी बघणार आहे 23,300चा कॉल. सो कॉल पहिल्यांदा इन द मनी आउट ऑफ मनी होता, नंतर तो इन द मनी गेला, ऍट द मनी. थोडासा फरक पडेल. किती फरक पडेल? 20%चा फरक पडेल. चला, इथे आता मी कॉलवरती येतो रे. सेम कॉल. काय म्हणालो आपण? 12ला सुरू करायचं होतं, सॉरी 11:50ला सुरू करायचं होतं, 12च्या क्लोज करून, राईट. सो 11:50ला सुरू, 12च्या क्लोज पर्यंत. 11:50 आय थिंक आपण लो पकडलेलो. सो इथे 12च्या क्लोज पर्यंत 10 पॉईंटची मोमेंट. आणि त्याच्या पुढे ही मुवमेंट, राईट. हीच आपण मी इन्फो लाईन ड्रॉ केली तर भेटू दिसेल. सी इन्फो लाईन, ही मुवमेंट, करेक्ट. कितीचा डिफरन्स पडला? 50%चा डिफरन्स आहे दोनमध्ये. आणि मी अजून थोडं पुढे समजा घेतली तर 20 पॉईंटचा डिफरन्स आहे. सो काय होतंय, इथे 15 पॉईंट आणि 20 पॉईंट सेम मोमेंटला, सेम डिस्टन्सला, बेसिक दोन्ही 25 आहेत. 50%चा फरक पडतो. म्हणून म्हटलं की या बॉक्सच्या बाहेर ट्रेड करणं इज बेटर, कारण तेव्हा आपल्याला प्रीमियम्स मिळायला लागले असतील. इथे थोडंसं पुढे गेलो ना, 6 पॉईंट वाढवले, 25-31. इथे डिफरन्स डबल होतो. सी इथे खाली 10, इथे 20 झालं. सो दॅट्स वाय इथे ट्रेडिंग करणं बॉस अनसस्टेनेबल. पाहिजे हे सस्टेनेबल होत असं नाही. हा पण वाईट ट्रेड होता. 30 पॉईंटचे मुवमेंट कॅप्चर करून इथे 20 पॉईंटचं प्रॉफिट मिळते. तेच एक्झॅक्ट कॅप्चर करायला गेलो तर थोडंसं वरती आपला पाय येणार, थोडंसं खाली सेल येणार. सो 10 एक पॉईंट आपला युजली टार्गेट 10 पॉईंटचं असतं. टार्गेट हिट झालं असतं, बट रिस्क वॉज टू मच. कारण रिस्क काय होती, परत इथनं खाली इथे येणार नाही. 15 पॉईंट, 13 पॉईंट, वॉट. सो 1:1 रिस्क किंवा टेस्टला युजली ट्रेड करायचं नसतं. 1:1.5 टू मोस्टली 2-3 पीसफुल. रिस्क रिवॉर्ड रेशोज म्हणजे काय हे पडलेलं आपण बघितलं नाही ह्या चॅनलवरती, पण मोस्ट लाईकली तुम्हाला माहिती असेल. सो पुढे पहिल्यांदा रेंज पाहून नंतर थोडासा मोमेंट, की मुवमेंट कॅप्चर करायला लायक होती थोडीशी. खूप अगदी प्रो माणूस असेल तो. मी तर नाही केली. मी एवढा मार्केटमध्ये बसत नाही. मी 12ला डे एंड केला, कारण माझं प्रॉफिट जो मी कॅरी फॉरवर्ड ट्रेड होतो त्याच्यात कम्प्लीट झालं. उद्या काय? पहिल्यांदा खूप सिम्पल मी सांगू शकतो की आजचे हायस आणि ब्रीच नाही केले, राईट. हे आजचे हायस होते. ते त्यांनी परत ब्रीच नाही केले, ते ट्राय केलं आणि फेल झालं. सो 350ला एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, 300ला एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. उद्या मार्केट इथेच ओपन झालं 300 आणि 350च्या खाली. आजचा डे कंटिन्यू होईल, राईट. जोपर्यंत 350 ब्रेक होत नाही किंवा 300 ब्रेक होत नाही, काही होऊ शकतं. सगळ्यात अनलाइकली सिनेरिओ आपण आधी बघू. सगळ्यात अनलाइकली सिनेरिओ हा की मार्केट खाली ओपन होईल. आजच्या लोजच्या खाली ओपन होणं एक्स्ट्रीमली अनलाइकली. पण झालंच तर मार्केट वरती येईल पुन्हा.
खूप सिम्पल आहे. खाली इतके ओपन झालं आणि न्यूज नसेल काही तर लाईक ट्रम्पने गाढवपणे काय केलं नसेल तर मार्केट पुन्हा बघते. सेकंड इथे ओपन होईल हे पण अनलाईकली आहे. राईट 200 ते 300च्या मध्ये ओपन झालं तर वन सेकंड 300 पर्यंत 300ला रेजिस्टन्स केलं ऍक्च्युली, कारण आपण वाय बघणार आहोत तिथे कॉल्स खूप आहेत, पुट्स कॉलपेक्षा जास्त आहेत, पण जेव्हा मार्केट खाली असं ओपन होईल 300ला रेजिस्टन्स घेईल, सेम डे असा इथे येईल. राईट त्या रेंजमध्ये थोडं वर खाली फिरत येईल. दॅट्स थर्ड लाईकली सिनेरियो, हा मोस्ट लाईकली सिनेरियो की मार्केट साधारण ह्या रेंजमध्ये 400 ते 300च्या मध्ये होतं. तुला मी गॅपअप आणणार नाही, ठीक आहे, ते पण थोडंसं गॅपअप असेल लाईक 0.15 वगैरे, बट फाईन. तुला गॅपअप मी तर म्हणत नाही. सेम रेंजमध्ये ओपन होतंय. रेंज काय असणार मग त्या 350ला सपोर्ट मिळायला लागेल मे बी, पण सगळ्यात डेफिनेट सपोर्ट असेल 300ला, रेजिस्टन्स असेल 400. राईट हा बॉक्स जो आहे पाहिजे तो एक रेजिस्टन्स साठी काढलेला आहे. ह्याच्या खाली मार्केट ओपन होईल ह्या दोघांच्या मध्ये. येलो बॉक्स आणि ब्ल्यू बॉक्सच्या मध्ये मार्केट होणार सगळ्यात लाईकली सिनेरियो. त्याच्या वरती ओपन झालं तर मोस्ट लाईकली मार्केट थोडंसं खाली येईल आणि परत 450 400ला सपोर्ट घ्यायला लागेल. 500 मार्केटने क्रॉस करणं इज डिफिकल्ट, कारण 500ला खूप स्ट्रॉंग रेसिस्टन्स आहे. मी तिथे लाईन ड्रॉ नाही केली आता, कारण वन सेकंड तू म्हणते की खूप अनलाईकली आहे 500च्या वरती की 500ला ओपन. सो वन सेकंड बॉक्समध्ये ओपन झालं, 400ला सपोर्ट मिळायला लागेल. जर का लगेच पहिल्या 2 मिनिटात 400 क्रॉस खाली झालं नाही तर 15 मिनिटं झालं नाही तर 400 सपोर्ट 500 रेजिस्टन्स 450 एक मीडियम इश रेजिस्टन्स किंवा सपोर्ट सारखा ऍड करायला लागेल, डिपेंडिंग आपण उद्याचा उपाय काय असेल. पण हे अनलाईकली आहे, खाली ओपन होणं अनलाईकली आहे. मोस्ट लाईकली सिनेरिओ इथेच मध्ये कुठेतरी ओपन होते. तिथे ओपन झालं तर काय 350च्या खाली ओपन झालं, 350 रेजिस्टन्स आजचा हाय जे येते रेजिस्टन्स, आणि 300 हा सपोर्ट. त्याच्या वरती ओपन झालं तर 400 रेजिस्टन्स. आपण बघून घेऊ की ओआयएस ला काय चालय. ओआयएस आज थोडेसे इंटरेस्टिंग नव्हते, खूप बेसिक होते. प्लीज लोड होऊ देत लवकर. ठीक आहे काही नाही. फायनली ओपन झालेले आहेत ओआयएस. सो 300ला खूप स्ट्रॉंग रेजिस्टन्स सपोर्ट दिसते आपल्याला. पुट्स 1 कोटी 1 लाख आहेत, 101 लाख मोटिवेशन 1 कोटी 1 लाखच येणार आहे ते. पण ऍट द सेम टाइम मी म्हणालो की खाली ओपन झालं तर तो रेजिस्टन्स मिळेल. रिझन आहे की इथे 82 लाख कॉल्स पण, राईट, कॉल चार्जेस पण तिथे भरपूर आहेत. आता पुट रायटर जास्त आहेत म्हणून आपण म्हणतोय की तिथे सपोर्ट आहे, पण याचा अर्थ कॉल्स कमी नाहीये. फ्रँकली कॉल्स 400 पेक्षा जास्त 300ला. राईट सो खाली ओपन झालं 300 खूप स्ट्रॉंग रेजिस्टन्स सारखं ऍड करायला लागेल. वरती ओपन झालं तर सपोर्ट सारखं ऍड करणार आहे. वरतीच ओपन होणार आहे मोस्ट लाईकली आहे. 400ला एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, त्यानंतर 500. सेम गोष्ट इथे चार्टवरती आपल्याला बघायला मिळते. राईट 400ला सपोर्ट रेजिस्टन्स, तो झाला तर 500ला. 300ला सपोर्ट, 350च्या वरती ओपन झालं तर 350ला सपोर्ट. लगेच खाली मार्केट गेलं नाही ते पण, लगेच इन सेन्स पहिल्या 15 मिनिट. सो हा उद्याचा बेसिकली सेटअप असणार आहे. उद्या पण मी एक्सपेक्ट करत नाही की खूप जास्त मुवमेंट मिळेल. त्याचं रिझन आपण डे चार्टला जाऊ. ठीक आहे, काय झालंय ते इथे दिसेल. राईट इथून मार्केट इथे मध्ये पाहिजे ट्रम्प यायला पाहिजे इथपर्यंत. सो काय झालं मार्केट खाली पडलं, उड्या मारत परत वरती गेलं. राईट एवढ्याच मुवमेंट पटापट मिळत राहणं हीच अनलाईकली. आज विक्स पण, इंडिया विक्स पण पडलेला आहे, आयव्हीज पण पडले. सो मला वाटते डे फ्लॅटिश असेल. एक मायनर आजच्या इतका फ्लॅट नसला, थोडासा ट्रेंड जरी मिळाला तरी या दिवशी कसा ट्रेंड होता की इथे कसा ट्रेंड होता तसा ट्रेंड नाही मिळणार. माहिती ही डिस्टर्ब न्यूज ना का म्हटलं तर युजली मार्केट ज्या चालतं त्या बऱ्यापैकी लेट्स पाणी स्मूथ असतं. राईट दिसते स्मूथनेस आहे थोडासा मार्केटमध्ये, आणि हा डिस्ट्रप्टिव्ह आहे. सो हे मार्केट फोर्सेसमुळे पेक्षा एक्सटर्नल फोर्सेस मध्ये जास्त झाले. एक्सटर्नल फोर्सेस मध्ये मी कॉन्स्पिरसी थेरीज मध्ये जात नाहीये, कोणीतरी मुद्दाम केला टाल, ट्रम्पमुळे झालं. खूप सिम्पल आहे, पॉलिटिक्समुळे झालं. राईट सो वन्स अगेन आय होप की स्मूथनेस मार्केटमध्ये कंटिन्यू, कारण ते ट्रेड करणं सोपं बनतं आपल्याला. सो आजच्यासाठी एवढंच. पाहिजे हे पुढचं सेंटेन्स मी म्हटलं नाही तर वैष्णवी माझा गळा दाबेल. सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.
It helps out a lot actually. Thank you.